झी 24 तास एक पाऊल पुढे. कलाकारांची फसवणूक कशी रोखायची याविषयी आपण चर्चा करतो आहोत. डॉक्टर गिरीश ओक आपल्या सोबत आहेत. डॉक्टर ओक, आम्हाला सांगा की अशा प्रकारची फसवणूक रोखायची आहे, त्याच्यावर अनेक उपाय या पूर्वीच्या सेगमेंटमध्ये आपण चर्चा केली. तुम्हाला काय वाटतं, कसं रोखायचं, यावर काय उपाय आहेत? नीतिमत्ता जी आहे त्याला हे वाटणं, मी त्या दिवशी सुद्धा तेच म्हटलं की हे 100-150 लोक 5.5 तास इथे उभे आहेत, यांचे 5.5 तास तुम्ही वाया घालवलेत. याचं जोपर्यंत तुम्हाला दुःख होत नाही, त्रास होत नाही, माझी तगमग तुम्हाला कळत नाही, माझं एक्सप्लॉयटेशन झालं आहे, माझा काय त्रास आहे तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही. मी त्याला म्हटलं, तू महाराष्ट्रात शूटिंग करतोयस, महाराष्ट्रात तुझ्या सिनेमा प्रदर्शित करणार आहेस, तुला काय हक्क पुसतोय का महाराष्ट्रीयन माणसाला, असं कुठल्याही माणसाला असं दुखवण्याचा? तर जोपर्यंत ते आपल्याला कळत नाही ना, आपण स्वतःशी खोटं बोलतो, आपण स्वतःला फसवतो, आपण जे करतोय ते चुकीचं करतो, ही जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत किती संघटना याच्या विरुद्ध उभं राहिल्या किंवा किती मुळात ही वृत्ती, माझा लढा तोच होता की ती वृत्ती जायला हवी. बिलकुल, आपण करतोय, समोरचा माणूस काय करणार नाही, तो मराठी आहे, ती वृत्ती जायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. भरत, गिरीश ओक यांच्या बाबतीत सुद्धा अशीच घटना घडलेली होती, ज्याचा उल्लेख त्यांनी आता उत्तर देताना केला. नक्की काय उपाययोजना करायला पाहिजेत, शेवटी तू काय सांगशील? एकतर मुळात असे प्रकार घडू नयेत, आणि ज्या पद्धतीने असे प्रकार घडवत आहेत त्यांना मी एका शब्दात म्हणेन की तुम्हाला लाज वाटायला हवी. आता ह्यासाठी आम्ही ह्याला भेट त्याला भेट, त्यातून काय होईल वगैरे, हा फार नंतरचा भाग आहे. हा माझ्यासारख्या माणसाकडनं अतिरेक केला जाईल असं मला वाटते. हा अतिरेक होऊ नये म्हणून मी जास्त लोकांना न भेटताच हा विषय फार मोठा मी करणार नाहीये. फक्त मला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतंय की अशा गोष्टी करणाऱ्या माणसाला लाज वाटायला हवी. बस, ही शिवी समजा नाही तर काही समजा, अगदी अशा माणसांना लाज वाटायला हवी असं ते म्हणतात. ही अगतिकता आहे असं आपण समजूया, किंवा ह्याच्याविषयी काहीच वाली उरला नाही असं आपण समजायचं. काय समजायचं, मराठी कलाकारांना खरंच वाली उरला नाहीये का? नाही, वाली आहे. जर कलाकार महामंडळाकडे आले तर आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो. आम्ही माणसं आहोत, तेही जे चुका करणारे तेही माणसं आहेत, सुधारायचा प्रयत्न करू असं पण बोलू शकणार नाही की यायला पाहिजेत ना, महामंडळ यायला पाहिजे, बेसिक कंप्लेंट करा. बिलकुल. आता कालची गोष्ट म्हणतो उचल्याची गोष्ट, सॉरी ऑफ द सगळं वेगळा विषय, पण उचल्याबद्दल तुम्ही बरंच वाचलं असेल, बरेच प्रॉब्लेम झाले होते. तर शूटिंग होणार होतं, दुसरा निर्माता शूटिंग करणार होता, त्याचं काल संध्याकाळी मिटिंग झाली, आम्ही ते शूटिंग थांबवलं की बाबा शूटिंग थांबवणं, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व होऊन दे, लक्ष्मणराव गायकवाडांचा आणि अमर कक्कड यांचंही सगळं सॉल्व होऊन दे. मग मंगेश जगताप आणि दुसरं जे आनंद महादेव वगैरे, त्यांना सांगितलं तुम्ही शूटिंग चालू करू नका, शूटिंग थांबवा. चांगल्या पद्धतीने सांगितलं. आमच्या युनियन हे करा ते करा, दम देऊन आम्ही काही केलं नाहीये. बाबा बघा तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट आहे, थांबवा, अशा आम्ही गोष्टी करू शकतो. बिलकुल, पण आपल्याला यायला पाहिजे. वाली कोण आहे ते हे कलाकारांनी आधी ओळखलं पाहिजे आणि त्यांच्याकडे यायला पाहिजे असं तुम्हाला वाली सुग्रीव आम्हीच आहोत, महामंडळ. बिलकुल. मला असं वाटतं की कोणी कोणाला फसवू नये. म्हणजे भरत म्हणतो ते बरोबर आहे की तुम्हाला लाज वाटली पाहिजे दुसऱ्याला फसवताना, कारण हे आपलं कलेचं क्षेत्र आहे. म्हणजे तो व्यवसाय झालेला आहे, व्यवहारी व्हायला पाहिजे, अधिकृत व्हायला पाहिजे, लेखी व्हायला पाहिजे, हे सगळं अगदी बरोबर आहे, बदलत्या काळाबरोबर बदलायलाच पाहिजे. परंतु दुसऱ्याला फसवण्याची भावना तुमच्या मनात येते, हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. बिलकुल, ती येऊ नये. पण तो होताना दिसतोय, तो होताना दिसतोय आणि याचं वाईट वाटतं. बिलकुल, म्हणजे हे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे अशा प्रकारे. हो बरोबर आहे, पण ज्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना वाटत नसते म्हणून तर असे प्रकार घडत असतात. निषेध करून शेवटी आपण शरद पोंक्षेंकडे जाऊया. शरद जी, अशा व्यक्तींचा, फसवणूक करणाऱ्या अशा निर्मात्यांचा केवळ निषेध करून किंवा त्यांना शिव्या घालून किंवा त्यांना अजून काय काय वाईट उणीधुणी त्यांची काढून हा प्रश्न सुटेल आणि आपलं समाधान कलाकारांनी करून घेणं योग्य आहे का? अशा फसवणूक करणाऱ्या प्रवृत्ती कशा थांबवायच्या, कशा रोखायच्या, कशा ठेचायच्या? एकतर निषेध वगैरे हे शब्दच मला आता इतके किळसवाणे वाटायला लागलेले आहेत की कुठल्याही अन्यायावर फक्त निषेध करायचा, मेणबत्त्यांचा मोर्चा काढायचा, असलं नाही. आता याच्याने काही होणार नाहीये. आता प्रॉपर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, त्यांना धडा मिळाला पाहिजे. त्यासाठीच चित्रपट महामंडळ आहे. तसं आता आम्ही चित्रपट शिवसेनेची सेनाही उभी आहे. आम्ही पूर्ण नव्या जोमाने सगळी नवीन टीम उभी आहे. आमच्या कोणाकडेही तुम्ही या, आम्ही तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देऊ. आणि अजिबात निषेध नोंदवू नका, निषेध आमच्याकडे येऊन नोंदवा. आणि त्या निर्मात्याला लाज वाटतो म्हणेल, मला लाज वाटली, मी फसवायचंय, मला मी परत फसवेन, पुन्हा पुन्हा लाज वाटेल त्याला. इतकी निर्लज्ज माणसं आहेत होते देशामध्ये
आमच्या इंडस्ट्रीमध्ये इतकी निर्लज्ज माणसं आहेत की नुसती लाज वाटून काय होणार नाहीये. त्यामुळे आता त्यांना धडा शिकला पाहिजे. 2 निर्मात्यांना धडा शिकलेला दिसेल तेव्हा मागचा बरोबर पुढच्याच ठेच मागचा शहाणा होईल. बिलकुल. हे निषेध आणि हे नाही, हे यांनीच वाट लागली या देशाची सगळ्या क्षेत्रात. बिलकुल. केवळ निषेध करून चालणार नाही, धडा शिकवण्याची गरज आहे. तो कायदेशीर धडा शिकवण्याची गरज आहे आणि तो कसा शिकवायचा याविषयी आपण चर्चा केली. कदाचित याच्यातून काही उपाययोजना केल्या जातील, याच्यातून नियम अधिक कडक केले जातील अशी आपण अपेक्षा करूया. शेवटी आजचा रोखठोक प्रश्न आपण बघूया. आज आम्ही रोखठोक प्रश्न विचारलेला होता, मराठी कलाकारांना कुणी वालीच उरला नाहीये का? आणि बघा लोक काय म्हणतात, जवळपास 88% लोकांना असं वाटतंय की होय मराठी कलाकारांना कोणी वाली उरला नाहीये, तर 11% लोक 88% लोक असं म्हणतात आणि 11% लोक नाही म्हणतात. मराठी कलाकारांना वाली उरला नाहीये असंच बहुतांश लोकांना वाटतंय. हे का वाटतंय याचा सगळ्यांनीच विचार करण्याची गरज आहे. मग ते चित्रपट महामंडळ असेल, ते स्वतः कलाकार असतील, निर्माते असतील किंवा ज्या पक्षांच्या चित्रपट संघटना आहेत त्या संघटना असतील, या सगळ्यांनी एकत्रित येऊन या क्षेत्रातल्या अपप्रवृत्तींना ठेचण्याची गरज आहे. तरच वर्षानुवर्षांचा अनेक वर्षांचा इतिहास असलेली मराठी चित्रपटसृष्टी ही तितक्याच अभिमानानं आणि ताठ बाण्यानं आपलं काम करू शकेल आणि मराठी कलाकार आणि मराठी माणसाचं मनोरंजन करत राहू शकेल. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल डॉक्टर गिरीश ओक, भरत जाधव, विजय पाटकर, दिलीप ठाकूर आणि शरद पोंक्षे तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.